आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडंसं बोलणार आहोत। शिवाजी महाराज थोर पुरुष होते। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा होता। त्या काळापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा म्हणजेच अहमदनगर, निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता। ते मनाने कपटी होते। ते प्रजेवर म्हणजेच लोकांवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकांशी वैर होते। त्यांच्यात नेहमीच लढाया होत। त्यात रयतेचे म्हणजेच प्रजेचे हाल होत। रयत सुखी नव्हती। उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते। रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते। राहायला सुरक्षित निवाराही नव्हता। सगळीकडे अन्याय माजला होता आणि हा अन्याय सहन करायचा नाही हे महाराजांनी ठरवले। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी शिव म्हणजेच महादेवाच्या मंदिरात शपथ घेतली की मी माझे स्वतःचे राज्य निर्माण करीन, म्हणजेच स्वराज्य निर्माण करेन। स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। जसं की आज लोकशाही। लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोककल्याणासाठी चालवलेले राज्य। शिवाजी महाराजांना रयतेचे हाल पाहवत नव्हते। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले। भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवरून आणले। सगळ्यांचा स्वराज्याच्या कामी त्यांनी चांगलाच उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। रयतेचा हाल करणाऱ्या सगळ्या सत्तांशी त्यांनी झुंज दिली। जुलमी राजवटींचा त्यांनी पराभव करून सोडला। अन्यायाविरुद्ध लढा देऊन न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही। सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला। अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते। जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, जगदंब जगदंब जगदंब।